नमस्कार मैत्रिणी, आज आले मी माझ्या आईच्या घरी. आईच्या घरी आम्हाला जेवायला होतं दोंड्याचं. लेक जावेला जेवायला बोलतं. माझ्या याच्याकडचं छोटंसं डेकोरेशन तुम्हाला आवडलं तर नक्की कमेंटमध्ये सांगा. चला, आता खूप छान राधाकृष्णाची मूर्ती ठेवली होती. छोटंसं डेकोरेशन होतं. नक्की सांगा कमेंटमध्ये. छान मस्त साराची तयारी केली. मसाला भाजून घेतला आणि पुरणपोळ्या करायच्या होत्या. चला तर सार टाकून देऊ आणि पुरणपोळी करायला घेऊ. काळा मसाला भाजून घेतला आणि मिक्सरमध्ये वाटायचा होता. चला मसाला काढून घेऊ आपण. त्याच्यातच आता कांदा टाकायचा आहे आपल्याला भाजलेला. साऱ्याचा मसाला भाजून वगैरे ठेवला आणि त्यानंतर पुरणपोळ्या करायला घेतल्या. खूप छान मस्त पुरणपोळ्या झाल्या होत्या. हे पहा, मस्त छान पुरणपोळी पहा किती छान वाटते. एवढ्या पुरणपोळ्या झालेल्या आहे आणि पुरण बाकी एवढं. चला आता एवढ्या सगळ्या पुरणपोळ्या करून घेऊ. स्वयंपाक वगैरे झाला. घरातलं छोटंसं डेकोरेशन तयार केलं त्यानंतर आणि मस्त रांगोळी काढली होती. एका ठिकाणी मोहन आणि एका ठिकाणी माधुरी भरत नाव काढलं होतं. चला तुम्हाला आवडलं तर नक्की कमेंटमध्ये सांगा. वाण बी खूप छान वाटले. मस्त छोटीशी समय होती, निरंजनी दिवा आणि एका साईडला गाई वासरू होतं आणि साडी टावेल टोपी त्यांना ठेवली होती. मोठ्या दाजींना लहान्या दाजींना मस्त टावेल टोपी बिकसीट होता आणि छोटीशी गाय होती. गाई पण किती सुंदर आहे. वाण म्हणून गाई दिलं. चला गाईची बी पूजा वाणामध्ये पूजा देवाऱ्यात केल्या जाईल. चला आईची ओटी भरायची आता आपल्याला. मोठी बहीण आली, त्यांची मस्त एंट्री केली. अशी छान मस्त अधिक मासाचे आगमन रांगोळी. ते दोघं जण एकामेकाकडे बघत होतं. चला आईने औक्षण वगैरे केलं. जावईचं औक्षण करता पाय धुतले. जावईला वगाळलं. पैसा नाही घाला मला. मला
मला पीठ आहे. धोंड्याची वार म्हणजे खरा मला सुरू वाटतं. जेवण वगैरे झाले, मग श्रद्धाने माझी ओटी भरली. मग आमचा छोटासा व्हिडिओ आवडला तर नेहमीप्रमाणे चॅनलला लाईक करा, शेअर करा, नवीन असं सरप्राईज करायला विसरू नका.